मॅचला सुरुवात होते. अर्थातच पाहिलं तर टॉस जिंकून सीएससी हाल संघाने पहिली बॉलिंगचा निर्णय घेतला. पहिला बॉलर आला आता फिरोज. फिरोजचा पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवर केलेलं आक्रमण. जाईल बॉल पाहिलं तर फिल्डरच्या अगदी जवळ सीमा रेषेलगत अडवला जात आहे. एक कमालीचं फिल्डिंगचं प्रदर्शन पाहायला मिळालं. चांगला फटका जरूर होता परंतु बॉलर तेवढं ताकदीचं अडवलं झालंय. अगर पाहिलं तर बॉलवर पाहिलं तर फक्त धाव मिळेल ती अर्थातच एक धाव. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. अर्थातच पाहायला गेलं तर साहिल आहेत आणि साहिलच्या जोडीला विनय गवले ही जोडी मैदानामध्ये आहेत. पहिल्या बॉलवर विनयने मोठा फटका खेळण्याचा केला होता प्रयत्न. बॉल पाहिला तर फक्त सिंगल धाव देऊन जाईल. त्यानंतर स्ट्राईक रोटेट होती, स्ट्राईक मिळते ती अर्थातच साहिल यांना. हैदर एंटरप्राइजेस यांचंही आपल्याला चांगल्या प्रकारे योगदान लाभले. त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया सहर्ष स्वागत. नो बॉल दिलाय. नक्कीच पाहिलं तर नो बॉल दिला गेलाय. लगेच रिव्ह्यू घेतला गेलाय वेस्ट साईड साठी. अंपायर रिव्ह्यू का? सर नो बॉल आहे. नो बॉल आहे. बरोबर पाहिलं तर नो बॉल म्हणजे येणारा बॉल असेल तो अर्थात फ्रेट बॅटरला संधी असणार. विनय गवली या खेळाडूला सावरळी संघासाठी पाहिलं तर ग्रामीण क्रिकेट चांगलं खेळलं गेलंय. सर बॅटकटनी धाव आहे की बाईची धाव आहे? बॅटकट अर्थात पाहिलं तर धाव जोडली जाते ती साहिलच्या खात्यामध्ये. एक चांगल्या दर्जाचं आयोजन पाहायला मिळतंय. प्रत्येकाने मेहनत घेतली आयोजकांनी. अल्ताफ सर असतील, मुनीर असेल, मोफिद असेल, अर्थात पाहिलं तर मुजीबने सुद्धा चांगल्या प्रकारे मेहनत घेतली आहे. व्हाईट बॉल अजून एक अशरफ भाई आहे. त्याचबरोबर पाहिलं तर प्रत्येक इथं पाहिलं तर आपल्या आयोजकांनी मेहनत घेतली आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. समोर पाहायला गेलं तर सावरळी राधाकृष्ण सावरळी संघात त्यांच्या विरुद्ध खेळायचंय. सीएससी हाल आपल्या घरच्या मैदानावर खेळतोय. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये आपल्याला कमीत कमी धावांवर राखवायचंय समोरच्या संघाला. यानंतर बॅटची एज लागली आहे. इष्टांच्या मागे फ्लाय स्लिपला अर्थात बॉल चाललाय. बॉल देऊन जाईल ती फक्त इथे सिंगल धाव आणि या सिंगलच्या मध्ये समाप्त नक्कीच व्हावं लागेल. फिरोज गोलंदाजी मार्कवर आहेत. 5 धावा आतापर्यंत झाल्यात. फॉर्च्युन इव्हेंटचं लाईव्ह पाहिलं तर चॅनल आपण पाहतोय. एक जबरदस्त असं पाहिलं तर एक चॅनल मागील बरेच वर्ष पाहिलं तर यांचं नाव अगदी पाहिलं तर दिमागदार येते नक्कीच गाजतंय. आणि आजही या मैदानामध्ये अर्थातच या हालच्या मैदानामध्ये एएससी हालच्या या टुर्नामेंटमध्ये फॉर्च्युन इव्हेंटचं आपण करूया सहज स्वागत. तब्बल पाहिलं तर 2 लाख त्यांचे सबस्क्रायबर आहेत. तब्बल 2,22,000 सबस्क्रायबर आहेत. बरेचसे पाहिले तर सबस्क्रायबर यांच्या चॅनलचे आहेत. अजूनही वाढले जावेत. बॉल हवेत आहे. मिस टाइम फटका उंच गेलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली पकडला जाईल. झेल पहिला विकेट मैदानाच्या बाहेर. साहिल बॅक टू द डगआउट. सलामीला गेले होते मैदानाच्या बाहेर येतील. साहिल गेल्यानंतर मैदानामध्ये रवाना झाले. टीमचा पाहिलं तर तारणार ज्याला हार्दिक पांड्या या नावाने नक्कीच संबोधलं जात आहे असा खेळाडू मैदानामध्ये रवाना झालाय. वैभव मेहतर. बॉलिंग सुद्धा तेवढी दर्जेदार आणि बॅटिंग मध्ये सुद्धा जेव्हा जेव्हा टीमला गरज तेव्हा तेव्हा टीमसाठी धावून येतात. आणि मैदानामध्ये रवाना झाला सावरली संघाचा हार्दिक पांड्या. अर्थात नाव त्यांचं वैभव मेहतर. मैदानामध्ये रवाना झालेत एएससी हालच्या या पाहिलं तर टुर्नामेंटमध्ये. अर्थातच पाहायला गेलं तर मुरहुम मुर्तजा राऊत व मुरहुम मुर्तजा खारकर स्मृती चषकामध्ये या चषकाचा थरार पाहायला मिळतोय. आणि या चषकाचा थरार पाहायला गेलं तर आज 6व्या पर्वामध्ये पोहोचलाय. विकेट गेल्यानंतर पहिल्या बॉलवर आल्या आल्या बॉलला पाठवलंय. गेलाय दूर दूर दूर. आलाय बिग हिट. मॅक्झिमम षटकार.
सर्व प्रेक्षकांच्या नजरात तिथेही लागल्यात. नूरेन 11 हाल संघ आणि त्यांच्या विरुद्ध आजिवली संघ या दोन संघामध्ये मॅच असणार. नूरेन 11 हाल आणि त्यांच्या विरुद्ध आजिवली संघामध्ये असणारे मॅच असतात. दोन्ही संघाला विनंती असणारे आपण टॉसचा टीम मिड इनिंग मध्ये यायचंय. खेळ गेली आहे. या ओव्हर मध्ये पाहायला गेलं तर दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर जातीये. विनायक सुद्धा मैदानाच्या बाहेर येतात. पहिली विकेट आपण पाहिली तर साहिल बाद झाले. सलामीला जोडी त्यांच्या पाहिजे तर विनयची होती. तेही खेळाडू मैदानाच्या बाहेर येतात. दुसरी विकेट. बॅक टू द डगआउट. जबरदस्त स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये बॅटिंग करताना संघ राधाकृष्ण सावरली संघ पाहायला गेले तर 12 धावा झाल्यात पहिल्या षटकांतर आणि 2 विकेट मैदानाच्या बाहेर. 4 ओव्हरची मॅच असणारे 4 ओव्हरच्या मॅच साठी आपण पाहिले तर 20 मिनिटाचा अवधी टोटली. जर उशीर झाला तर नक्कीच 2 धावांची पेनल्टी बॉलिंग टीमला असणार. दुसऱ्या बाजूने सुद्धा पाहिलं तर दोन्ही टीमला ती तंबी असणार त्या टाइमची. शफिकजी बेडेकर आणि सोबत पाहिले तर अमजदजी पटेल दोन्ही अतिथी मान्यवरांना विनंती असेल सर या आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत असेल. अहमद बेडेकर आणि त्याचबरोबर शफिक साहेबांना विनंती असेल या आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. पहिलं षटक संपुष्टात आलं आणि पहिल्या षटकानंतर आपण पाहिलं तर धावफलकाची स्थिती 2 बाद 12. दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवर असणारा बॉलर वालिद असेल. चांगला गोलंदाज आहे हाल संघासाठी आणि चांगलं काम केलं. सीएससी हाल संघाचा गोलंदाज आलाय बॉलिंग ट्रॅकवर. वालिदचा पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा केला प्रयत्न. बेस्ट टाइम नक्कीच येत आहे. बॅट आणि बॉलचा संपर्कच नाहीये. डॉट बॉल जातोय. 12 धावा संख्या स्थिरावली आहे. वालिदचा पुढील बॉल यॉर्क बॉल आहे. बॅटची एज लागली आहे. त्याचबरोबर वेस्टर्नच्या मागे बॉल गेलाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. दोन्ही फील्ड बॅटर मध्ये तालमेल नव्हता. चुकी टाळावी लागेल. अशा प्रकारे बॅटिंग जर आपण केली नक्कीच आपला संघ अडचणीत येऊ शकतो याचा विचार करायला पाहिजे आणि चांगली बॅटिंग करावी लागेल. नाव पाहिलं तर राधाकृष्ण सावरली संघ या संघाची ख्याती या संघाची महती जर आपण पाहिलं तर संपूर्ण खालापूर तालुक्यामध्ये आहे. तो संघ मैदानामध्ये बॅटिंग करतो त्याला माहिती आहे. समोर असलेला सीएससी हाल संघ या संघाविरुद्ध खेळायचं बॅटिंग करायची दमदार. समोरच्या संघाने मागील मॅच मध्ये 65 केल्या होत्या. म्हणजे त्या संघाला पाहिलं तर बॅटिंगचा सूर गवसलाय. शहानवाजची बॅटिंग पाहतोय तोही मैदानामध्ये अगदी धुवाधार बॅटिंग करतोय. मग त्यांच्या गोलंदाजाविरुद्ध आक्रमण करावं लागेल. समोर वालिद आहे. चांगली बॉलिंग आतापर्यंत टाकली आहे. यानंतर बॉल पाहिलं तर बॅटची इज लागले. त्याचबरोबर विकेट. शहानवाज पकडतील कॅच. मोठा मासा गळायला लागतोय. विकेट जातीये. खेळाडू बाद होत आहे. प्रज्वल बाडट. बॅक टू द डगआउट. अमजदजी पटेल त्यासोबत पाहिलं तर शफिकजी बेडेकर साहेबांना विनंती असेल. त्यासोबत पाहिलं तर हाल गावचे पाहिले तर सर्व सन्माननीय अतिथी मान्यवरांना विनंती असेल. समीर पटेल साहेबांना सुद्धा विनंती असेल. आपण सुद्धा या व्यासपीठावर आपलं सुद्धा सहर्ष स्वागत असेल. हाल गावाने नक्कीच आपल्या सर्व ग्रामस्थांना नक्कीच इथे या स्पर्धेमध्ये अतिथी मान्यवर नक्की समजलं. खरं तर पाहिलं तर बाहेरचे पाहुणे बोलण्यापेक्षा आपल्या घरचेच पाहुणे आणि त्यांचा सन्मान करणं ही महत्वाची बाब आहे. आणि नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय ऋषिकेश. पहिल्या मॅच मध्ये या खेळाडूला आपण पाहिलं तर थोडंसं वरच्या क्रमांकावर येताना पाहिलं परंतु या मॅच मध्ये त्यांच्यावर जबाबदारी काहीतरी वेगळी जबाबदारी दिली आहे. परंतु जबाबदारी कोणती असू दे ती जबाबदारी पार पाडणं ही महत्वाची गोष्ट आहे. आतापर्यंत पाहिलं तर बॉलिंग चांगली होते वालिद या गोलंदाजाची. पहिल्या ओव्हरमध्ये 12 होत्या. त्यानंतर या गोलंदाजाने विकेट सुद्धा घेतल्या. त्याचबरोबर पाहिलं तर एकच धाव खर्च केली होती. तदनंतरच्या बॉलवर फटका लॉंग ऑनच्या ठिकाणी चाललाय. सिंगल धाव मिळतीये. एक धावाचं महत्व इथे ओळखावं लागेल. पाहायला गेलं तर ही स्पर्धा एकदम जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळते. अर्थातच एएससी हाल क्रिकेट संघाने जी स्पर्धा आखली आहे या स्पर्धेचं नक्कीच त्यांनी एक रूप नक्कीच दाखवून दिलंय. त्या चषकामध्ये खेळण्यासाठी दोन्ही टीम इथं मैदानामध्ये रंगतायत. दुसरा नक्कीच राऊंडचा सामना
क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल पाहिजे तर डीप मिड विकेटच्या ठिकाणी चाललाय, पकडला जाईल बॉल दरम्यानच्या वेळेमध्ये, फक्त मिळेल सिंगल धाव. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली या गोलंदाजाकडून. पहिल्या षटकामध्ये होत्या धावा पाहिले तर 12 आणि या ओव्हरमध्ये खर्च केल्या अवघ्या 3च धावा. म्हणजे 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या अंती धावफलकावर टीम राधाकृष्ण सावरुली संघ 15 धावा संख्या झाली. कमॉन डीजे. हॅलो, थँक्यू. 15 धावा झाल्या. आता शेवटचे 2 षटकं आणि 2 षटकं कोणता गोलंदाज असणार पाहिलं तर CSC हाल संघाकडून. डीपी रोडच्या मैदानामध्ये सुद्धा पाहिलं तर हे संघ खेळत होते. मग पाहिलं तर हाल संघाचा, हाल गावचा कोणताही संघ खेळत असला तरी त्या ग्राउंडवर फक्त प्रेक्षकांची गर्दी आणि गर्दीच असते. आणि आजही पाहिलं तर हाल संघाची मॅचेस पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांचं आपण करूया सहर्ष स्वागत. क्रिकेट वेडे पाहिलं तर हालचे सर्व प्रेक्षक, मैदान कुठेही असू दे, मैदान कोणतंही असू दे, आपल्या हाल गावाला सपोर्ट करण्यासाठी प्रत्येक प्रेक्षक जात असतो. आणि आजही आपल्या पाहिलं तर जवळपास घरच्या मैदानामध्ये आलेत, त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. चला, टॉस साठी नुरेन 11 हाल संघ आणि त्यांच्या विरुद्ध आजिवली संघ, या संघाला आपण टॉस साठी आमंत्रित करूयात. चांगला फटका कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. स्वीट साऊंड ऑफ द बॅट आणि बॉल पाहिला तर फिल्डरच्या रीच मध्ये होता, परंतु कॅच पकडला असता, अगदी कॅच सुद्धा चांगला झाला असता, परंतु बॉलला अडवलं गेले. या 2 धावा मिळतील. जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये पाहायला मिळते या संघाची, अर्थात राधाकृष्ण सावरुली संघ आतापर्यंत पाहायला गेलं तर या 2 धाव्यांच्या मध्ये 17 पर्यंत पोहोचलाय. सन्माननीय दस्तगीर पटेल साहेब सुद्धा नक्कीच उपस्थित राहिले, त्यांनाही विनंती असेल तर या आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. यानंतर बॉल वेगवान होता, गोलंदाजी ट्रॅकवर असलेला गोलंदाज आगाज, आपल्या गोलंदाजांनी आगाज करतोय. अंजाम पाहिजे तर बॅटिंग करायला संघाला करावा लागेल. लेग बायच्या रूपामध्ये धाव मिळेल ते 1 आणि या 1च्या मध्येने 18 पर्यंत पोहोचलाय तो राधाकृष्ण सावरुली संघ. दस्तगीर पटेल साहेब सुद्धा व्यासपीठावर उपस्थित राहिलेत, त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा पाहिलं तर बॉल हवेत आहे, फिल्डर नाहीयेत, वॅकंट एरिया. 2 धावा घेतल्यात आणि याच धावा पाहिल्या तर बॅटिंग करणाऱ्या राधाकृष्ण सावरुली संघासाठी महत्वाची भूमिका बजावतील. परंतु याच धावा CSC हाल संघ जर का वाचवल्या नाही तर पुढे जाऊन आपल्या संघाची डोकेदुखी ठरू शकतात. कारण क्रिकेटच्या पटलावर आपण एक गोष्ट पाहिली आहे, सोडलेले कॅच आणि सोडलेल्या धावा शेवटच्या क्षणामध्ये आपल्या संघाच्या विरुद्ध तांडव जरूर मांडतात. सन्मान्य शफिक भाई बेडेकर आणि त्याचबरोबर समीर भाई पटेल यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावर आपलं या मुख्य व्यासपीठावर या मुख्य नक्कीच आयोजकांकडून आपलं सहर्ष स्वागत आहे. शफिक भाई त्याचबरोबर समीर भाई पटेल यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर. सोबत पाहिलं तर दस्तगीर पटेल साहेब सुद्धा आहेत या व्यासपीठावर उपस्थित, त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूयात. डॉट बॉल आलाय, मागील बॉल पाहिलं तर डॉट आलाय आगाजच्या माध्यमातून, चांगली बॉलिंग. यानंतरचा बॉल सुद्धा जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते, का खंबालीचं षटक पाहायला मिळत आहे. बॉलिंग चांगली, परंतु फिल्डिंगला मदत करावी लागेल, फिल्डिंगला साथ द्यावी लागेल. आपण ज्या संघाच्या नावासाठी खेळतोय, अर्थातच CSC हाल या संघाच्या नावासाठी आपण मैदानामध्ये जेव्हा खेळतोय तर आपल्याकडून इथे पाहिलं तर चांगली फिल्डिंग करावी लागेल. कारण याच धावा शेवटच्या क्षणामध्ये आपल्याला करायचे सुद्धा, त्या धावांचा पाठलाग करायचंय. मग आपण विचार करायला पाहिजे की आपण आता किती धावा वाचवाव्या लागतील. आतापर्यंत पाहिलं तर धावफलक पोहोचलंय 22 पर्यंत. पर्यंत पोहोचलाय. फॉर्च्युन इव्हेंट लाईव्ह नक्कीच आपल्यासोबत जोडलेत, एक त्यांचं सुद्धा चांगलं योगदान या रायगड टेनिस क्रिकेटसाठी. यानंतर बाटचा नक्कीच वरचा ठोला बॉल लागलाय, फिल्डरने केले कमालीचं क्षेत्ररक्षण. शॉट फाईन निघला होते फिल्डर, त्यांनी बॉल पकडलाय. अब्रार होते आणि अब्रारने बॉलला अगदी पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या जवळ जाता जाता वाचवलंय. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि या क्षेत्ररक्षणाच्या मधीने पाहिलं तर धावफलकाची स्थिती 23 झाल्या. 3 षटकांचा खेळ संपला. आगाजने सुद्धा पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजी केले
आपल्या बॉलिंग ट्रॅकवर असताना पाहिलं तर फक्त धावा खर्च केल्या त्या 7च धावा आणि 7 धावा खर्च करत पाहायला गेलं तर या षटकामध्ये आपण पाहिलं तर 23 पर्यंत पोहोचलाय संघ. बॅटिंग करणारा संघ नाव पाहतो आपण ते राधाकृष्ण सावरुली संघ. शेवटचं षटक, स्लॉगवरचं षटक, शेवटच्या षटकामध्ये हाणामारीचं षटक. धावा कराव्या लागतील, किती धावा केल्या जातील, किती धावा वाचवल्या जातील हे सुद्धा पाहावं लागेल. परंतु या षटकामध्ये जर का धावा आल्या तर समोरील संघाला पाहिलं तर शेवटच्या जेव्हा इनिंगमध्ये सेकंड इनिंगमध्ये धावा चेस करायचे आहेत तिथे नक्की डोकं देखील ठरणार. परंतु त्या धावा किती केल्या जातील, 15 केल्या जातील, 20 केल्या जातील की पाहिलं तर 10 वर वाचवलं जाईल हे पाहिलं जाईल. जरूर पाहिलं तर आपण इनिंग ब्रेक मध्ये नुरानी 11 हाल संघ आणि त्यांच्या विरुद्ध आजिवली संघ या दोन्ही संघामध्ये टॉस करणार आहोत. नूरेन 11 हाल संघ, नूरेन 11 हाल संघ आणि त्यांच्या विरुद्ध असणार पाहिलं तर आजिवली संघ. चला दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण यायचं टॉस बॉक्स मध्ये. इनिंग ब्रेक नंतर आपला त्वरित टॉस होईल. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर आलेत, एजाज बॉलर आहेत. शेवटचं ओव्हर स्लॉगवरचं षटक. एजाजचा पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर केल्याचा केला प्रयत्न. आक्रमण डीप स्क्वेअर लेगच्या ठिकाणी नक्कीच फिल्डर आहेत, आलेत, पकडला जाईल बॉल. सन्माननीय हाफिज नदीम भाई यांना विनंती असेल या आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत असेल. हाफिज नदीम साहेबांना विनंती असेल या आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. हालगावचे आमचे जेवढे पाहिले तर सन्माननीय पाहुणे प्रत्येकाला विनंती असेल आपण या व्यासपीठावर. बॉल थोडं खालीच राहिला आहे. आता बॅटिंग मार्कवर असलेले खेळाडू अर्थातच वैभव मेहतर आहेत. बॅटिंगचा क्लास दाखवावा लागेल. आपल्या सावरुली संघाच्या नावासाठी आपण मैदानामध्ये उतरलोय. मग ग्रामीण क्रिकेट काय हे दाखवून द्यावं लागेल. कशासाठी ग्रामीण क्रिकेट खेळलं जातं? आपल्या गावाच्या नावासाठी. जसा पाहिलं तर CSC हाल संघ आपल्या गावाच्या नावासाठी लढतोय, झगडतोय. आपल्याला ही बॅटिंग करावी लागेल. फटका उंच गेलाय कव्हर पॉइंटच्या दिशेने. नक्कीच डीप मध्ये फिल्डर आहेत तैनात. बॉल पकडला जाईल, फेकी केली जाते परंतु 2 धावा केल्या जातात कंप्लीट. या 2च्या मधीने धावफलक अगदी वाढत राहिली आहे. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये केलेल्या धावा या आपल्या टीमच्या पत्त्यावर पडतील. ही तर पाहिलं बॅटिंग करणाऱ्या संघाला आता वैभव मेहतरला माहिती आहे एखादा मोठा फटका मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतो. परंतु एखादा पाहिलं तर विकेट आला तर मॅच मध्ये CSC हाल संघ जरूर कमबॅक करणार. सन्माननीय हाफिज नबील साहेब सुद्धा उपस्थित राहिलेत, त्यांचे आपण करूया सहर्ष स्वागत. फटका गेला लॉंगॉलच्या दिशेने. फिल्डर आहेत, चेस डाऊन केलं जातोय. पहिली कंप्लीट केली आहे, दुसरीच्या प्रयत्नामध्ये रनआउट झाले खेळाडू. थँक्यू साहेब. विकेट गेली आहे परंतु पाहुण्यांचं शुभ आगमन अर्थात आपल्या या मुख्य अतिथी मंचावर पाहायला गेलं तर अमजदजी पटेल साहेब आहेत, त्याचबरोबर दस्तगीर पटेल साहेब आहेत, त्यासोबत पाहिलं तर हाफिजजी नदीम साहेब आहेत, सोबत पाहिलं तर हाफिजजी नबील साहेब. प्रत्येक नक्कीच या व्यासपीठावर उपस्थित झालेल्या आमच्या सर्व अतिथी मान्यवरांचं आपण करूयात या स्पर्धेमधून सहर्ष स्वागत. मोस्ट वेलकम असेल आपलं. आपण आलात या स्पर्धेची आपण नक्की शोभा वाढवली. फटका बाला तर हेलिकॉप्टर उडवलाय. कव्हरचे फिल्डर बॉलला पकडला जाईल का? परंतु हातातून झेल सुटलाय. दरम्यानच्या वेळेमध्ये धावा केल्या गेल्यात कंप्लीट 2 आणि या 2 वर समाधानी मानावं लागेल. खरं तर पाहायला गेलं तर स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची. माहितीये स्वतःमधली ताकद, स्वतःमधली उपयुक्तता मैदानामध्ये दाखवून द्यायची. आपण ज्या संघाच्या नावासाठी खेळतोय अर्थातच राधाकृष्ण सावरुली संघ आतापर्यंत अडचणीमध्ये आहे, परंतु एखादा फटका आला तर ही अडचण दूर केली जाईल. 29 धावा. चांगली गोलंदाजी एजाज सुद्धा करतात. प्रत्येक गोलंदाजाने जबरदस्त कामगिरी केली मैदानामध्ये बॉलिंग करताना. मागे येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता, थोडा खोलात बॉल होता. रनआउटच्या रूपामध्ये खेळाडू बाद होतोय. धक्का लागतोय अगदी पाहिलं तर या राधाकृष्ण सावरुली संघाला, कारण बॉलिंग जबरदस्त झाली आहे. 4 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आला आणि 4 षटकांच्या खेळानंतर आपण पाहिलं तर बॅटिंग करणारा राधाकृष्ण सावरुली संघ 29 धावसंख्येवर इथे पाहिलं तर
उशीर करू नका. उशीर केला तर नक्कीच पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये ज्या प्रकारे पेनल्टी दिली होती त्या प्रकारे पेनल्टी आपल्यालाही भेटू शकते. नूरन 11 हाल संघ आणि त्यांच्या विरुद्ध आजिवली संघ. तत्पूर्वी आपण या व्यासपीठावर मुख्य अतिथी मंचावर सन्मान करणार आहोत. सन्मान होईल सन्माननीय हाफिजी नदीम साहेबांचा. अशरफ भाईंना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण हाफिजी नदीम साहेबांचा सन्मान करायचा आहे. आपल्या मुख्य अतिथी मंचावर नक्कीच उपस्थित असलेले सन्माननीय हाफिजी नदीम साहेब आहेत. त्यांचा आपण सन्मान या मुख्य अतिथी मंचावर अशरफ भाईंना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते पण सन्मान करायचा. एक जबरदस्त आयोजन आणि आयोजनाचा भाग म्हणून नक्कीच हाफिजी नबील साहेबांचा सन्मान झाला आणि त्यानंतर लगेच आपण पाहिलं तर हाफिजी नदीम साहेबांना सुद्धा नक्कीच आमंत्रित करूयात. आपलाही सन्मान या मुख्य अतिथी मंचावर होणार आहे. त्यानंतर आपण पुढील सन्मान करणार आहोत अर्थातच हाफिजी नदीम साहेबांचा. त्यानंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत सन्माननीय पाहुणे दस्तगीर पटेल साहेबांचा. दस्तगीर पटेल साहेबांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. एक जबरदस्त आयोजन आणि आयोजनामध्ये आपल्या सन्माननीय कासिमजी पटेल साहेबांच्या शुभ हस्ते आपण कासिमजी बेडेकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण दस्तगीर पटेल साहेबांचा सन्मान नक्कीच करण्याची विनंती करेल. कासिम भाईच्या शुभ हस्ते आपण करूयात सन्मान दस्तगीर पटेल साहेबांचा. त्यानंतर अमजद पटेल साहेब सुद्धा आहेत. त्यांचा आपण या मुख्य अतिथी मंचावर करूयात सन्मान. टॉस साठी आलेले दोन्ही संघाचा आपण वेलकम करूयात. अर्थातच पाहिलं तर नूरेन 11 हाल संघ आणि त्यांच्या विरुद्ध असलेला संघ आपण पाहतो अर्थातच आजिवली संघ. पुढील सन्मान अहमदजी बेडेकर साहेबांचा करायचा आहे. विनंती असेल आयोजकांना आपल्या शुभ हस्ते आपण अहमदजी बेडेकर साहेबांचा सन्मान करायचा आहे. इक्बाल भाई बेडेकर यांना विनंती असेल आपला शुभ हस्ते आपण येत्या मॅचचा टॉस करायचा आहे. बुशरा एंटरप्राइजेसचे ओनर आहेत तगदत पाहिजे तर बेडेकर साहेब इक्बाल भाई बेडेकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. खरं तर यांच्या नावाने बुशरा 11 हाल संघ सुद्धा बऱ्याचदा आपण खेळताना पाहिलंय. मागील हंगामामधील पाहिलं तर ज्याला प्लेअर ऑफ द सिरीज नक्कीच मिळाला होता असा खेळाडू माज खतीब पुरार संघाचा जो खेळाडू आहे त्याला विनंती असेल या आपण व्यासपीठावर आपलं स्वागत असेल. मॅचला होती सुरुवात. पहिलाच बॉल फुलर लाईनचा डावखुरा गोलंदाज त्यावर केलेला सेन्सिबल आक्रमण. बॉल चालला सीमा लगत अखेरीस बॉलला अडवलं गेलंय. केल्या जातात कंप्लीट 2 धावा. शहानवाज मागचा हिरो 30 धावा करायचे आणि त्यासाठी मैदानामध्ये उतरला. पहिल्या बॉल पासून केलेलं आक्रमण. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर आदित्य आहेत. माज खतीब नक्कीच यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत असेल. आजिवली संघाचे कॅप्टन सोहेल खोत यांनाही विनंती असेल आपण सुद्धा या व्यासपीठावर आपलंही सहर्ष स्वागत असेल. लाईक बायच्या रूपामध्ये धावसंख्या इथे 1 ने टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाते.
चांगली बॅटिंग, दमदार बॅटिंग करावी लागेल. 30 धावांचं आव्हान आहे आणि 30 धावांचं आव्हान सोपं नसणारे पाहायला गेलं तर आव्हान जर आपल्याला पूर्ण करायचं आहे तर नक्कीच धावा इथे जमा व्हाव्या लागतील. 24 बॉल मध्ये 30 धावा. आतापर्यंत पाहायला गेलं तर 3 धावा लागल्या. शहानावाज आणि आरिफची जोडी मैदानामध्ये. फुलर लाईनचा बॉल अगदी फर्स्ट हाईट बीमर बॉल पाहिला तर बॅटरच्या बराच वरती होता. पंचांनी लगेच डिसिजन दिला नो बॉलचा. म्हणजे हा बॉल नो बॉल. येणारा बॉल असेल तो फ्रीटचा बॉल. संधी निर्माण असणार. चांदी करावी लागेल आपल्या संघाला जिंकवण्यासाठी. एक गोल्डन चान्स आलाय. धावा पुढे घेऊन जाण्यासाठी गोल्डन चान्स जरूर आलाय. त्या चान्सवर तुटून पडावं लागेल. सोहेल खोत पाहिलं तर आजिवली संघाचे कॅप्टन यांचा आपण निकेत शुभ सन्मान करणार आहोत. फ्रीटचा बॉल त्यावर केलेलं आक्रमण. बॉल जाईल पाहिलं तर बॉर्डरलाईनच्या बाहेर आलाय. जबरदस्त फटका गेलाय सीमारेषा बाहेर. षटकार. थँक्यू डिझय. ही मॅच जवळपास पाहिलं तर आपल्या खिशात घालण्याचा प्रयत्न केला जातोय. माहिती आहे सीएससी संघाला आपण ज्या मैदानामध्ये खेळतोय तो मैदान आपल्या घरापासून अगदी जवळच आहे. त्या मैदानाचा आपल्याला बराचसा अनुभव आहे. आणि पाहिलं तर हे आयोजन एएससी संघाचं म्हणजे आपल्याच गावामधील दुसरा संघ त्याचं आयोजन आणि आयोजन दमदार. दमदार आयोजनामध्ये आम्हाला दमदार खेळ करावाच लागेल. आतापर्यंत पाहायला गेलं तर षटकाराच्या मधीने धाव संख्या 10 पर्यंत पोहोचली. 30चं टार्गेट आहे. सोपं आव्हान करण्याचा प्रयत्नामध्ये इथं बॅटिंग करणारा सीएससी संघ. मागील बॉलवर जबरदस्त फटका षटकारासाठी. त्यानंतरचा बॉल आदित्यचा कमबॅक केलंय आणि म्हणतात ना कमबॅक महत्वाचा आहे. मग कोणत्याही क्षणाला येऊ दे परंतु वेळेच्या आधी झालेलं कमबॅक आपल्या टीमला जिंकू शकतं. परंतु वेळेच्या नंतर आलेलं कमबॅक कोणतेही उपयोगाचं नाहीये. परंतु अजूनही या मॅच मध्ये करायच्यात 20 धावा. सोपं नसणारे आव्हान. या मॅच मध्ये जिंकायचंय तर आपल्याला 100% करावं लागेल. लढाई महत्वाची आहे. पुढे सरसावलाय फुलर लाईनचा बॉल. फिल्डरने कॅच पकडायला पाहिजे होता. बॉल हातात होता. कॅच पकडायचा होता. मॅच मध्ये अशा प्रकारे कॅच पकडावा लागतील. कारण आपण ज्या स्पर्धेमध्ये खेळतोय ती स्पर्धा छोटी मोठी स्पर्धा नाहीच आहे. पाहिलं तर अमन स्पोर्ट्स हॉल आयोजित ही स्पर्धा पाहतोय. मरहूम मुर्तजा राऊत व मरहूम मुर्तजा खारकर स्मृती चषक. आणि या स्मृती चषकामध्ये आपल्याला जिंकायचं तर आपल्याला फिल्डिंग चांगली करावी लागेल. पुढील मॅच सुद्धा आपण पाहतो जबरदस्त असणार. आता पाहिलं तर नुरन 11 हाल संघ आणि त्यांच्या विरुद्ध संघ असणार तो आजिवली संघ. शहानवाज बॅटिंग करतात. मागच्या मॅचचे हिरो आहे. डॉट बॉल जरूर त्याच्या समोर येतोय. आदित्य शेवटच्या क्षणामध्ये टाकलेलं चांगलं षटक पाहायला गेलं तर 11 धावा संख्या खर्च करून गेलं. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकामध्ये धावा झाल्यात त्या 11. डीजे एक प्रेक्षकासाठी जो प्रेक्षक कॅच पकडेल त्याला 200 रुपयाचं कॅश प्राइज अल्ताफ सरांकडून असणार. अल्ताफ सरांचा आपण स्टँड सुद्धा पाहतोय. एक जबरदस्त आयोजन पाहायला मिळतंय. स्पॉन्सरची नावं सुद्धा त्याचा फ्लेक्स पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवर आले तर अर्थातच टीमचे हार्दिक पांड्या वैभव मेहतर. पहिला बॉल योग्य टाकला. पहिल्या बॉलवर आलाय डॉट. 11 वर धावा संख्या स्थिरवली. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर 12 होती पहिल्या ओव्हर नंतर. दुसऱ्या ओव्हर नंतर चांगली गोलंदाजी सुरू झाली होती. आताही चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण सावरली संघ फटका जबरदस्त आहे. कव्हरच्या दिशेमध्ये डीप मध्ये बॉल चालला. फिल्डर कडून झाले चुकी. चुकीला माफी नाहीये. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. आलाय एक जबरदस्त चौकार.
उत्तम दर्जाचा फटका मारलाय, जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावा देऊन जातोय पहिल्या तर बॉलरच्या विरुद्ध. यानंतर फुल लाईनचा बॉल होता, याला लॉंग ऑनच्या दिशेने खेळण्याचा केला प्रयत्न. सुलेमान खान यांच्याकडून पाहिलं तर 3 बॉल 3 षटकारांसाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. आणि सुलेमान खान यांना विनंती असेल, या आपण व्यासपीठावर आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. एक जबरदस्त स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आपलं सुद्धा सहर्ष स्वागत असेल. सुलेमान खान काय जबरदस्त बॅट्समन आहेत. फटका दमदार आहे, फिल्डर नाहीये, तो वॅकंट एरिया गॅप सिलेक्शन केलं, जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने, गेला सीमा पार. शहानवाज यांच्या बॅट मधून तडाखेबंद फटका. ESC हाल क्रिकेट संघाचा ब्रँड दाखवणारा आलाय चौकार. थँक्यू. चौकार हॅट्रिकसाठी पहिले तर अल्ताफ सरांकडून सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणि षटकार हॅट्रिकसाठी सुद्धा इथे ठोकलाय का शहानवाजांच्या बॅट मधून, अगदी बुम बुम माटाची आठवण करून देणारा ठोकलाय जबरदस्त माहेवन षटकार. असणारा अर्थ चांगली बॅटिंग चालू आहे मैदानामध्ये. उंच गेलाय, उंच आणि लांबी 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 सुद्धा जिंकलाय लगातार. 2 मॅच आपल्या नावावर केल्या. अर्थातच बॅटिंग करणारा संघ टीम CSC हाल संघ आपल्या 2 मॅच जिंकलाय आणि या 2 मॅच जिंकून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असणार. जरूर पाहिलं तर ही मॅच जिंकला आणि या मॅचचा मान ऑफ द मॅच सुद्धा आपण नक्कीच देऊयात. आणि यानंतरची जी मॅच आहे ती नूरन 11 हाल संघ आणि त्यांच्या विरुद्ध आजिवली संघ, त्या संघामध्ये ज्या संघाने टॉस जिंकलाय नूरन 11 हाल संघाने जे टॉस जिंकला त्या निर्णयाचा आपण नक्कीच अंमलबजावणी करायची. आणि मॅन ऑफ द मॅच या सामन्यामध्ये अर्थातच वालिद हे गोलंदाज ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. 3 रन आणि त्याच